ज्या माणसाने बाळासाहेब ठाकरेंना थेट आव्हान दिलं, ज्या माणसाने शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी उभी केली आणि ज्या माणसाच्या एका शब्दावर अख्खा महाराष्ट्र पेटून उठायचा, आज तोच माणूस आपल्या मुलापुतण्याच्या राजकीय पुनर्वसनासाठी हताश झालाय। कोकणात राणेंची गादी तयार आहे, रायगडमध्ये तटकरेंचं साम्राज्य तयार आहे, मग नाशिकच्या छगन भुजबळांचे वारसदार आता पक्षात उपरेखा ठरले आहेत। हा छगन भुजबळांचा पराभव आहे की त्यांच्यासोबत झालेला सर्वात मोठा राजकीय विश्वासघात? जे राणे आणि तटकरेंना जमलं ते भुजबळांना का जमलं नाही? भुजबळ नेमके कुठे चुकले, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। महाराष्ट्राच्या मातीला घराणेशाही नवीन नाहीच, पण पूर्वीची आणि आजच्या घराणेशाहीत एक मोठा आणि भयंकर फरक आहे। पूर्वी घराण्यातल्या एकाला गादीवर बसवलं जायचं आणि बाकीचे पडद्यामागून कारभार सांभाळायचे। आता तसं उरलेलं नाहीये। आता एकाच कुटुंबातल्या प्रत्येकालाच लाल दिवा पाहिजे, प्रत्येकालाच आमदारकी, खासदारकी आणि मंत्रिपद हवंय। मुलं, मुली, सुना आणि जावई सत्तेचे असं पॅकेज वाटप सुरू झाल्यामुळेच आज महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घरं धुळीला मिळाली आहेत। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असो की शरद पवारांची राष्ट्रवादी, हे दोन्ही पक्ष विचारधारेमुळे नाही तर केवळ आणि केवळ पुढचा वारसदार कोण या घराण्यातील महत्त्वाकांक्षी वादामुळेच फुटले आहेत आणि उद्ध्वस्त झाले आहेत। सत्तेची ही हाव इतकी अकराळ विक्राळ आहे की देशातल्या कोणत्याच मोठ्या नेत्याला ती टाळता आलेली नाहीये। स्वतः उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांनी तर त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राजकारणात लॉन्च करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आणि आता दुसरे सुपुत्र जय पवार हेही पक्षात सक्रिय झाले आहेत। तटकरे कुटुंबाने तर पक्षात पॉवर शेअरिंगचा एक सुवर्ण मध्ये साधला आहे। सुनील तटकरे स्वतः दिल्लीत, मुलगी आदित्य तटकरे राज्यात कॅबिनेट मंत्री आणि सुपुत्र अनिकेत तटकरे हे विधान परिषदेत आमदार आहेत। एकाच घरात एकाच वेळी आमदार, खासदार आणि मंत्रिपद मिळवणारे हे यशस्वी कुटुंब आहे। दिलीप वळसे पाटील स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत आणि आता त्यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून किंवा मतदारसंघात राजकीय वारसदार म्हणून जबाबदाऱ्या सोपवल्या जात आहेत। राणेंनी राजकारणात अनेक चढ उतार पाहिले आहेत, पक्ष बदलले, पण त्यांनी एक गोष्ट कधीच सोडली नाही, ती म्हणजे मुलांचे राजकीय पुनर्वसन। निलेश राणेंना खासदार केलं, नितेश राणेंना आमदार केलं, आज नारायण राणे स्वतः खासदार मंत्री राहिले आणि दोन्ही मुलांना महाराष्ट्रात राजकारणात कायम लाईमलाईटमध्ये ठेवलं। पण ज्या छगन भुजबळांनी उभं आयुष्य राजकारणात घालवलं, आज त्यांच्याच घरात नाशिकमध्ये हक्काचं पद उरलेलं नाहीये। दुसऱ्याच्या मुलाबाळांना एक न्याय आणि आमच्या मुलाबाळांना वेगळा न्याय का, असा थेट सवाल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे। हा संपूर्ण वाद राज्यसभेच्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारीपासून सुरू झाला। छगन भुजबळ स्वतः या निवडणुकीसाठी इच्छुक होते, पण त्यांनी पक्षासमोर एक अट ठेवली होती। ती अट अशी होती की जर ते दिल्लीला राज्यसभेवर गेले तर राज्यातील मंत्रिमंडळात त्यांच्या जागी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांची वर्णी लागावी। सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने या अटीला फारसे गांभीर्याने घेतले नाही, मात्र छगन भुजबळ आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने अखेर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यावर चर्चा केली। त्यावर फडणवीस यांनी दिल्लीतील वरिष्ठांशी बोलून कळवतो असे सांगितले। पुढे दिल्लीतूनच याला नकार आला की मुंबईतल्या नेत्यांनी नकारात्मक भूमिका घेतली। हे स्पष्ट झालं नसलं तरी भाजपने समीर भुजबळाचा मंत्रिमंडळात समावेश करून घेण्याला स्पष्ट नकार दिला। हा नकार मिळताच छगन भुजबळांनी स्वतः राज्यसभा लढवण्यास नकार दिला। त्यानंतर स्वतःऐवजी समीर भुजबळांना राज्यसभेवर तरी संधी मिळेल का याचाही अंदाज त्यांनी घेऊन पाहिला। हा सगळा खटाटोप एकाच गोष्टीमुळे होता, तो म्हणजे पुतणे समीर भुजबळ यांचे राजकीय पुनर्वसन करणे। सध्या छगन भुजबळ स्वतः मंत्री आहेत आणि त्यांचे सुपुत्र पंकज भुजबळ विधान परिषदेचे आमदार आहेत। भुजबळांना आपल्या कुटुंबातील तिसऱ्या सदस्यालाही पदावर आणायचे होते। महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे स्वतः भाजपचे खासदार आहेत। त्यांचे एक सुपुत्र नितेश राणे हे भाजपमध्ये मंत्री आहेत, तर दुसरे सुपुत्र निलेश राणे हे शिवसेना शिंदे या पक्षाकडून आमदार आहेत। राणे आणि तटकरे या दोन्ही नेत्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाचे राजकीय हित अत्यंत यशस्वीपणे साधले, परंतु नेमकी हीच गोष्ट छगन भुजबळ यांना मात्र जमू शकली नाही। छगन भुजबळांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचा आणि महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकीय समीकरणांचा अभ्यास केला तर त्यांना राणे किंवा तटकरे यासारखं आपलं संपूर्ण कुटुंबाचं पुनर्वसन करता आलं नाही। यामागे राजकीय कारणे आहेत। पहिलं कारण म्हणजे भुजबळांची राजकीय ताकद ही राणे किंवा तटकरे यांच्यासारखी एका विशिष्ट भौगोलिक जिल्हा किंवा मतदारसंघावर मर्यादित नसून ती राज्यव्यापी ओबीसी मतदारसंघावर आधारलेली आहे। त्यामुळेच नाशिक हा त्यांचा बालेकिल्ला असला तरी तिथे मराठा विरुद्ध ओबीसी आणि स्थानिक शिवसेना भाजप नेत्यांचे मोठे प्राधान्य असल्याने त्यांना पूर्णपणे एक हाती कुटुंबिक ताबा मिळवता आला नाही। दुसरं कारण म्हणजे भुजबळांवर झालेली ईडीची कारवाई आणि प्रदीर्घ जेलबारी, यामुळे त्यांच्या कुटुंबाची राजकीय आणि आर्थिक पत काही काळ
बॅकफूटवर गेली. ज्या काळात समीर आणि पंकज भुजबळ यांचे मतदारसंघावरील नियंत्रण सुटले. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे व्यावहारिक कारण म्हणजे महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांचा नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रावर मोठा डोळा आहे. त्यामुळे आधीच स्वतः छगन भुजबळ मंत्री आणि त्यांचे सुपुत्र पंकज भुजबळ आमदार असताना एकाच घरात तिसऱ्या व्यक्तीला समीर भुजबळांना मंत्रिमंडळात किंवा राज्यसभेत सामावून घेण्यास भाजपने थेट नो एंट्री दिली. थोडक्यात राणे आणि तटकरे हे आपले पक्ष बदलण्याच्या आणि बार्गेनिंगच्या क्षमतेमुळे स्वतःच्या अटीवर दिल्ली आणि मुंबईकडून पदे खेचून आणतात. तर भुजबळ हे ओबीसी आंदोलनाचे राष्ट्रीय नेते असूनही नाशिकमधील अंतर्गत राजकीय स्पर्धा, मित्रांमधील दबाव आणि स्वतःच्याच पक्षातील घराणेशाहीच्या मर्यादेमुळे आपल्या पुतण्याचे राजकीय पुनर्वसन करण्यात अपयशी ठरले. एकूणच काय तर छगन भुजबळांना राणे आणि तटकरेंसारखं आपल्या कुटुंबाचं पूर्ण राजकीय पुनर्वसन करता आलं नाही. कारण त्यांची राजकीय ताकद ही एका विशिष्ट मतदारसंघापुरती मर्यादित नसून ती राज्यभरातील ओबीसी मतदार पेटीवर आधारलेली आहे. नारायण राणेंची सिंधुदुर्ग, रत्नागिरीवर आणि सुनील तटकरेंचा रायगड जिल्ह्यावर एकहाती कौटुंबिक ताबा आहे, ज्यामुळे ते पक्षाला आपल्या अटीवर जागा पदरात पाडून घेण्यास भाग पाडतात. याउलट भुजबळांचा नाशिक हा गड असला तरी तिथे शिवसेना, भाजप आणि इतर मराठा नेत्यांचे मोठे प्राधान्य असल्यामुळे भुजबळांना जागा वाटपात आणि मंत्रिमंडळ विस्तारात मोकळीक मिळत नाही. त्यातच भुजबळ स्वतः सध्या मंत्री आहेत आणि त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ आमदार आहेत. अशा स्थितीत त्यांच्याच घरात तिसऱ्या व्यक्तीला म्हणजेच पुतणे समीर भुजबळांना मोठे पद देण्यास मित्रपक्ष असलेले भाजपने स्पष्ट नकार दिला. थोडक्यात मित्रपक्षाचा वाढता दबाव, नाशिकमधील इतर स्थानिक नेत्यांची स्पर्धा आणि एकाच घरात एकाच वेळी 3 पदे देण्यास पक्षांची असलेली असमर्थता याच कारणामुळे राणे आणि तटकरेंसारखा राजकीय चमत्कार भुजबळांना नाशिकमध्ये घडवता आला नाही. राणे आणि तटकरेंनी जे सत्तेचं गणित साधलं ते भुजबळांना का जमलं नसेल? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लगावबत्ती.